कल्पना करा, भारतामधील एक असे मंदिर जिथे भगवान शिवांची पूजा भस्माने केली जाते. एक असे मंदिर जिथे शिवलिंग दक्षिणमुखी आहे. एक अशी नगरी जिला महाकालाची नगरी म्हटले जाते. आणि एक अशी मान्यता की या नगरीचा खरा राजा कोणताही मनुष्य नसून स्वतः महाकाल आहेत. होय मित्रांनो, आपण बोलत आहोत मध्य प्रदेशातील पवित्र उज्जैन नगरीतील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले महाकालेश्वर ज्योतिर्लिंग केवळ एक मंदिर नाही, हे आहे आस्था, भक्ती, काळ, मृत्यू आणि रहस्य यांचा अद्भुत संगम. पण या मंदिराशी जोडलेल्या अशा अनेक कथा आणि लोकमान्यता आहेत ज्या ऐकल्यावर तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण होईल. महाकालांच्या नगरीत असे नेमके काय आहे? महाकालेश्वरांना कालाचा देखील काल का म्हटले जाते? येथील भस्म आरतीचे खरे महत्व काय आहे? महाकालेश्वरांचे शिवलिंग दक्षिणमुखी का मानले जाते? नागचंद्रेश्वर मंदिर वर्षातून फक्त एकाच दिवशी का उघडले जाते? आणि उज्जैनच्या राजाबद्दल अशी कोणती मान्यता आहे ज्यामुळे आजही अनेक लोक आश्चर्यचकित होतात? चला तर मग आज आपण जाणूया महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा आणि त्याच्याशी जोडलेली रहस्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हीही महादेवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा हर हर महादेव. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा. तर मित्रांनो, खूप प्राचीन काळी उज्जैन नगरीला अवंतिकापुरी असे म्हटले जात असे. ही नगरी अत्यंत सुंदर आणि समृद्ध होती. या नगरीचा राजा होता राजा चंद्रसेन. राजा चंद्रसेन हा भगवान शिवांचा अत्यंत मोठा भक्त होता. त्याची संपत्ती, राजवैभव किंवा सत्ता यापेक्षा त्याला सर्वाधिक प्रिय होते महादेवांचे चरण. असे सांगितले जाते की शिवगणांपैकी मणिभद्र नावाचा गण एकदा राजा चंद्रसेनाला भेटण्यासाठी उज्जैनमध्ये आला. त्याने राजाला एक अद्भुत मणी दिला. या मणीला चिंतामणी असे म्हटले जात असे. त्या मणीचे तेज आणि महत्व पाहून अनेक राजांच्या मनात लोभ निर्माण झाला. त्यांना कोणत्याही परिस्थितीत तो मणी मिळवायचा होता आणि त्यासाठी त्यांनी उज्जैनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. राजा चंद्रसेनाला मात्र आपल्या सैन्यापेक्षा महादेवांवर अधिक विश्वास होता. त्याने आपले सर्व काही भगवान शिवांच्या चरणी अर्पण केले आणि तो शिवध्यानात मग्न झाला. याच काळात उज्जैनमध्ये आणखी एक संकट निर्माण झाले होते. दूषण नावाचा एक असुर अत्याचार करत होता. पौराणिक कथेनुसार त्याला मोठे वरदान प्राप्त झाले होते आणि त्या शक्तीच्या अहंकारात तो धर्म, यज्ञ आणि शिवभक्तांचा विरोध करू लागला. शिवभक्तांना त्रास देणे आणि मंदिरांचा विध्वंस करणे हे त्याचे काम बनले. संपूर्ण अवंतिकापुरी भयभीत झाली. याच काळात एक गरीब विधवा स्त्री आपल्या लहान मुलासोबत त्या परिसरातून जात होती. त्या मुलाने राजा चंद्रसेनाला भगवान शिवांची पूजा करताना पाहिले. त्या बालकाला शिवभक्तीचे विलक्षण आकर्षण वाटले. त्यानेही जवळच एक छोटासा पार्थिव शिवलिंग तयार केला. त्यावर त्याने पाणी अर्पण केले, बेलपत्र वाहिले आणि अत्यंत निरागस भावाने महादेवांची पूजा सुरू केली. मुलगा एवढा भक्तीत तल्लीन झाला की त्याला आजूबाजूचे काहीच भान राहिले नाही. आईने त्याला जेवणासाठी अनेक वेळा हाक मारली, पण तो पूजा सोडायला तयार नव्हता. शेवटी आईला राग आला. तिने रागाच्या भरात त्याची पूजा आणि शिवलिंग बाजूला फेकून दिले आणि त्याच क्षणी अद्भुत घटना घडली. पौराणिक कथेनुसार त्या ठिकाणी तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि त्या बालकाने पूजलेले शिवलिंग दिव्य स्वरूपात प्रकट झाले. बालकाची भक्ती पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. राजा चंद्रसेनालाही ही बातमी कळाली. तो त्या ठिकाणी धावत आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, कारण त्याला जाणवले होते
निरागस भक्तीसमोर महादेव स्वतः प्रकट झाले आहेत. पण कथा इथे संपत नाही. असुर दूषणाचा अत्याचार अजूनही सुरू होता. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत भगवान शिवांनी उग्र स्वरूप धारण केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. महादेवांच्या त्या रुद्र रूपाला महाकाल असे संबोधले जाते. असुर दूषणाचा अंत झाला आणि अवंतिकापुरी पुन्हा भयमुक्त झाली. भक्तांनी भगवान शिवांना विनंती केली, हे महादेव, आपण याच भूमीत सदैव वास्तव्य करा. भक्तांची प्रार्थना स्वीकारून भगवान शिव ज्योतिर्लिंग रूपाने येथे विराजमान झाले आणि म्हणूनच हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध झाले, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून. महाकाल म्हणजे फक्त मृत्यू नव्हे, काल म्हणजे वेळ आणि काळ. म्हणूनच महाकाल म्हणजे काळावरही अधिराज्य असलेले भगवान शिव. तर भस्म आरतीचे रहस्य. आता येतो महाकालेश्वर मंदिराचा सर्वात प्रसिद्ध विषय, भस्म आरती. दररोज पहाटे होणारी ही आरती महाकालांच्या उपासनेतील अत्यंत महत्वाची परंपरा आहे. भस्म म्हणजे काय? ज्याचा अंत झाल्यानंतर जे उरते ते म्हणजे भस्म, आणि याच भस्मातून जीवनाचा एक मोठा संदेश मिळतो. शरीर नश्वर आहे, पण आत्मतत्व शाश्वत आहे. महाकालांच्या समोर राजा असो किंवा सामान्य माणूस, शेवटी प्रत्येकाला या सत्यासमोर नतमस्तक व्हावे लागते. भस्म आरतीबाबत वेगवेगळ्या कथा आणि लोकमान्यता प्रचलित आहेत. पूर्वी मानवी चित्तेच्या भस्माशी संबंधित परंपरेचा उल्लेख काही कथांमध्ये आढळतो. मात्र आजच्या काळातील अधिकृत भस्म आरतीमध्ये वापरली जाणारी भस्म ही पारंपरिक पद्धतीने तयार केली जाते. म्हणून आजही मानवी चितेची राख वापरली जाते असा दावा सरसकट सत्य म्हणून सांगणे योग्य नाही. पण या आरतीमागील आध्यात्मिक संदेश मात्र अत्यंत प्रभावी आहे. मृत्यू अटळ आहे आणि त्या मृत्यूच्या पलीकडेही महादेवांचे अस्तित्व आहे. महाकालेश्वर दक्षिणमुखी का? महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची आणखी एक विशेष ओळख म्हणजे त्याचे दक्षिणमुखी स्वरूप. दक्षिण दिशा अनेक हिंदू परंपरांमध्ये यम, मृत्यू आणि पितृतत्वाशी जोडली जाते. म्हणून दक्षिणमुखी महाकालाचे स्वरूप अत्यंत सामर्थ्यवान मानले जाते. याच कारणामुळे महाकालेश्वरांना काल आणि मृत्यूवर अधिराज्य गाजवणारे शिव स्वरूप असे भक्तिभावाने संबोधले जाते. येथे येणाऱ्या भक्तांच्या मनात एक भावना निर्माण होते, ज्यांच्या चरणी स्वतः काळही नतमस्तक होतो, त्यांच्याकडे आपण आपल्या भीती का घेऊन जाऊ नये? उज्जैनचा खरा राजा कोण? मित्रांनो, महाकालेश्वराशी संबंधित सर्वात चर्चेत असलेल्या लोकमान्यतांपैकी एक म्हणजे उज्जैनचे खरे राजा महाकाल आहेत. याच लोकमान्यतेमुळे काही लोक असे मानतात की कोणत्याही राजकीय सत्ताधाऱ्यांनी उज्जैनमध्ये रात्री मुक्काम करू नये. या संदर्भात अनेक ऐतिहासिक घटना आणि किस्से सोशल मीडिया व लोककथांमध्ये सांगितले जातात. काही माजी राजकीय नेत्यांचा मुक्कामानंतर त्यांच्या राजकीय परिस्थितीत बदल झाला, अशा कथा देखील प्रचलित आहेत. परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की एखाद्या नेत्याने उज्जैनमध्ये मुक्काम केला आणि त्यामुळे त्याची सत्ता गेली याचा वैज्ञानिक किंवा निश्चित कारण परिणामाचा पुरावा नाही. म्हणून ही गोष्ट धार्मिक लोकमान्यता म्हणूनच पाहणे योग्य आहे. पण श्रद्धेच्या दृष्टीने पाहिले तर या परंपरेमागे एक सुंदर संदेश आहे. उज्जैनमध्ये सर्वात मोठी सत्ता महाकालाचीच आहे. नागचंद्रेश्वर मंदिराचे रहस्य. आता आपण जाणार आहोत महाकालेश्वर मंदिराच्या एका अत्यंत विशेष भागाकडे, नागचंद्रेश्वर मंदिर. हे मंदिर आपल्या अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. सामान्यतः मंदिर वर्षभर बंद असते आणि नागपंचमीच्या दिवशी विशेष दर्शनासाठी उघडले जाते. येथील नागराज तक्षक आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित पौराणिक कथा प्रचलित आहेत.
कथेनुसार नागराज तक्षकाने भगवान शिवांची कठोर तपश्चर्या केली. शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी तक्षकाला आपल्या सानिध्यात राहण्याचा वर दिला. याच कथेशी नागचंद्रेश्वर मंदिराची परंपरा जोडली जाते. नागपंचमीच्या दिवशी येथे दर्शनासाठी हजारो भक्तांची गर्दी होते. नाग शिवांच्या गळ्यातील अलंकार, म्हणूनच शिव आणि नाग यांचे नाते भारतीय धार्मिक परंपरेत अत्यंत विशेष आहे. महाकालांचे वेगवेगळे रूप. महादेव एकच, पण भक्तांसाठी त्यांची रूपे अनेक. उज्जैनमध्ये विविध सण आणि धार्मिक प्रसंगी महाकालाचा वेगवेगळ्या प्रकारे शृंगार केला जातो. कधी महाकाल राजाधिराज रूपात दिसतात, तर कधी दुल्हा स्वरूपात, तर कधी विशेष उत्सवामध्ये अत्यंत मनमोहक शृंगारात भक्तांना दर्शन देतात. श्रावण महिन्यात महाकालांचे विशेष दर्शन घेण्यासाठी देशभरातून भक्त उज्जैनला येतात. हे दृश्य पाहताना भक्तांच्या मनात एकच भावना निर्माण होते, देव एकच पण भक्तीचे मार्ग अनेक. जुना महाकाल. महाकालेश्वर परिसरात जुना महाकाल म्हणून ओळखले जाणारे एक महत्त्वाचे शिव स्वरूपही आहे. याच्याशी संबंधित अनेक स्थानिक कथा आणि परंपरा प्रचलित आहेत. मंदिराच्या इतिहासात अनेक आक्रमणे आणि बदल झाले. त्या काळातील मूर्तीचे संरक्षण, पूजा परंपरा आणि मंदिराचे पुनरुज्जीवन याबाबत विविध ऐतिहासिक आणि स्थानिक कथन आढळतात. आजही जुना महाकालाशी संबंधित धार्मिक परंपरा भक्तिभावाने पाळल्या जातात. कालभैरव आणि उज्जैनचे रहस्य. आता महाकालांच्या नगरीतील आणखी एका प्रसिद्ध देवस्थानाकडे वळूया. ते म्हणजे कालभैरव मंदिर. उज्जैन पासून काही अंतरावर असलेले हे मंदिर भगवान शिवांच्या उग्र स्वरूपाशी जोडलेले आहे. कालभैरवांना शिवांचे रौद्र रूप मानले जाते. आणि या मंदिराची सर्वात प्रसिद्ध परंपरा कोणती? मद्याचा नैवेद्य. होय, कालभैरवांना मद्य अर्पण करण्याची परंपरा येथे प्रचलित आहे. भक्त जेव्हा पात्रात मद्य अर्पण करतात, तेव्हा ते मूर्तीच्या मुखाजवळ धरले जाते. मद्य कमी होताना दिसते आणि भक्तांच्या मनात हा एक मोठा रहस्यांचा विषय निर्माण होतो. हे नेमके कसे होते? याबाबत अनेक तर्क, स्थानिक समजुती आणि वैज्ञानिक तपासण्यांच्या कथा सांगितल्या जातात. परंतु आजही भक्तांसाठी हे एक श्रद्धेचे प्रतीक आहे. या परंपरेला केवळ चमत्कार म्हणून स्वीकारायचे की त्यामागे एखादी भौतिक प्रक्रिया आहे? हा प्रश्न आजही अनेकांना आकर्षित करतो. महाकालांच्या नगरीचा खरा संदेश. मित्रांनो, उज्जैनमध्ये तुम्ही फिराल तर तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येते. एका बाजूला मंदिरातील घंटानाद, दुसऱ्या बाजूला शिप्रा नदी, कुठेतरी मंत्रोच्चार, कुठेतरी आरती आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी महाकाल. महाकाल आपल्याला एक गोष्ट शिकवतात. आपण कितीही मोठे झालो, आपल्याकडे कितीही पैसा आला, कितीही सत्ता मिळाली, शेवटी काळाच्या पुढे कोणाचेही चालत नाही. पण जो मनुष्य आपल्या अहंकाराचा त्याग करून सत्य, श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारतो, त्याला महादेवांची शक्ती अंतर्मनातून जाणवते. म्हणूनच महाकाल म्हणजे केवळ एक मंदिर नाही. महाकाल म्हणजे काळाची जाणीव, महाकाल म्हणजे मृत्यूची आठवण, महाकाल म्हणजे अहंकाराचा अंत आणि महाकाल म्हणजे संकटाच्या काळात भक्ताला आधार देणारी श्रद्धा. मित्रांनो, आज आपण महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित कथा, परंपरा आणि रहस्यांचा प्रवास केला. पण उज्जैनच्या भूमीत अजूनही अनेक असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे शोधताना इतिहास, पुराण, श्रद्धा आणि रहस्य हे चारही एकमेकांसमोर उभे राहतात. आणि यातील सर्वात मोठे रहस्य आहे कालभैरव मंदिराचे. कालभैरवांच्या मूर्तीला अर्पण केलेले मद्य नेमके कुठे जाते? या परंपरेमागे काय रहस्य आहे? आणि या मंदिराशी जोडलेल्या आणखी कोणत्या अद्भुत कथा आहेत?
हे आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तोपर्यंत महादेवाच्या चरणी एकच प्रार्थना. हे महादेवा, आमच्या आयुष्यातील सर्व भय दूर करा, आम्हाला सत्याचा मार्ग दाखवा आणि तुमची भक्ती सदैव आमच्या मनात राहू द्या. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही महाकालाची कथा प्रत्येक शिवभक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव.